मैत्रिणीनो, ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि मी तुम्हाला म्हटलेलं व्हिडिओमध्ये की मी माझ्या सासूबाईचं शिक्षण किती झाले, तर मी तुम्हाला म्हणजे सासूबाईलाच माझ्या विचारते त्यांचं शिक्षण हे आणि तुम्हाला पण सांगते. तर मी माझ्या सासूबाईला तुम्ही म्हणसाल की सासूबाईला ही आत्या ही काय म्हणत नाही का, तर नाही. मी जसं लग्न झालं तसं ना, मी माझ्या सासूबाईला आत्या म्हणत नाही, कारण अक्कं शेटपळ त्यांना काकी म्हणतं, त्यामुळे मी त्यांना काकीच म्हणते. मी आत्या म्हणत नाही आणि सासऱ्यांना पण मामा म्हणत नाही, मी भाऊच म्हणते. त्यामुळं माझ्या तोंडात काय आत्या येणार नाही. तर मी माझ्या सासूबाईला विचारते, काकी तुमचं नाव आणि वय आणि शिक्षण सांगावं. माझं नाव नागर शाहू वागच. शिक्षण जुनी 7वी. वय किती आहे? 74 चालू आहे. बघा, सासूबाईचं माझ्या 74 चालू आहे आणि सासूबाईचं माझ्या 74 वय चालू आहे मैत्रिणीनो. आणि काकी तुम्ही तुमचं शिक्षण कसं होतं सांगा, म्हणजे 7वी पर्यंत. शिक्षण जुन्या पद्धतीचं होतं आणि गाईड पुरवणी काय नव्हतं. पुस्तकातलं बघून वहीवर लिहिणे. पेन सुद्धा नव्हता. 7वी पर्यंत टाक होतं. बघा, आता आपल्याला तर ते माहीत पण नाही काय असतं ते, आता त्यांनी सांगतात. आणि माझ्या सासूबाईचं तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्ही म्हणसाल की सासूबाई आणि सासूबाईचं पाडे वगैरे सगळे पाठ आहेत बरं का मैत्रिणीनं, पाडे पाठ आहेत. आणि तुमची लिपी काय होती म्हणजे शिक्षणाचं, 7वी पर्यंत शिक्षण कसं, शाळेत गणित किंवा वजाबाकी तुम्ही म्हणता ना ते सांगा की तुम्ही. गणित, वजाबाकी, भागाकार गुणाकार असलं होतं. तसलं आताचं इंग्लिश 7वी पर्यंत तेव्हा नव्हतं. सगळं मराठीमध्ये पावती शिक्षण. नेमकी सुद्धा होती आम्हाला. बघा, म्हणजे काय होते, पावकी नेमकी पुढं. बघा. आणि सासूबाईचं माझ्या 7वी पर्यंत शिक्षण झाले. आणि सासूबाईला तुम्हाला कॉल आलेला ना सर्व्हिस म्हणजे या म्हणून, DED कॉलेजला या म्हणून कागदपत्र आलती घरी. मग का नाही गेला तुम्ही? ती आमचं वडील म्हणलं मुलगी शाणी व्हायच्या अगोदर लग्न केलं की कन्यादान घडतं, म्हणून ती शाळेत जाऊ दिली नाही. बघा, पहिलं असं होतं, एवढं हुशार असून. आणि माझ्या सासूबाईचं अक्षर पण खूप छान आहे, मी तुम्हाला ते पण दाखवीन. आणि दुसरी गोष्ट, माझ्या सासूबाई खूप हुशार आहेत. आणि त्यांना आता तुम्ही म्हणसाल की त्यांनी अगोदर त्यांच्याकडून म्हणून घेतलं का, तुम्हाला पाडा कितीपर्यंत येते तो काकी? पाडे 21चं सगळं पाठ होतं. आता वयाच्या मानाने नुसता 21चा येईल. म्हणून दाखवा बरं. 21 1 21 21 2 42 21 63 21 84 21 5 5 14 21 26 21 7 47 21 8 68 21 9 10 21 10 210. आणि सगळे पाडे येतात त्यांना. आणि तुम्ही म्हणसाल गणित वजाबाकी, तुम्ही कसलंही गणित सांगा, त्या कॅल्क्युलेटर न घेता ना बोटावर न करता एका सहज त्या गणित सोडवते त्या, म्हणजे एवढ्या हुशार आहेत त्या. आणि तुम्ही म्हणसाल माझ्या सासूबाईंनी नातू पंतू सगळं बघितलंय. नातीची पण लेकरं बघितले ना काकी तुम्ही? हो, नातीची पण बघितलेत त्यांनी लेकरं. 3 नातींची बघितली. किती वारे केले तुम्ही? वारीला जात होता का? हो, सोहळ्यात जात होते. बघा, म्हणजे आषाढी एकादशीला का? हो. बरं. किती वारे केल्यात तुम्ही? ते होते पंढरपूर 7 वाऱ्या केल्या चालत. आणि सोलापूर ते तुळजापूर 7च केल्या, देवीच्या सुद्धा घाटातल्या. नवरत्नात सोलापूरला चालत. हो, रूपा भवानी ते तुळजापूर. आणि तुमच्या लहानपणीचा कसा आहार होता? म्हणजे लहानपणी असं आम्हाला कसं आता उपीट शिरा पोहे असते तसं होतं का तुम्हाला? तसलं काय नव्हतं. जोड गव्हाची चपाती, दूध आणि कालवण, काळ्या साडीचा घरच्या शेतातला भात आणि गाईचं देशी गाईचं दूध तूप होतं. आणि असं आम्ही कसं सकाळी आता कशी आताची पिढी संध्याकाळी बदाम भिजू घालते आणि सकाळी ती खाते, तसं तुम्ही संध्याकाळी तुमची आई दुधात खजूर घालत होतो. वडिलाच्यात किराणा दुकान होतं, त्यामुळं खजूर दुधात भिजू घालून दररोज सकाळी खजूर खात होतो. म्हणजे आता जी बदाम खातेत ना, संध्याकाळी बदाम भिजू घालायचं आणि सकाळ ती बदाम खायचं, तसं त्यांच्या काळात रात्रीच्याला दुधात खजूर भिजू घालायची आणि ते सकाळ उठल्यावर चहा ही न पिता, चहा पित होतं का बारक्या पण तुम्ही? पित होतो, पण ते आधी खाऊन पुन्हा नंतर. तर ते खजूर खायचे, दुधात भिजवलेली खजूर खायच्या त्या. आणि त्यांचे वारे पण भरपूर. आणि आळंदीवरनं चालत येत होतं ना पांडुरंगाला? देऊवरनं येत होतो. आळंदी देऊ सगळं आहे. आणि माझ्या सासूबाई माळकरी आहेत. लहान म्हणजे पहिल्यापासून त्यांचा हाड बाटलेला नाही की आता असं माळ घातली म्हणून. पंढरपूरची महिन्याला वारी. पंढरपूरची महिन्याला वारी पण त्या करतात.
आणि विठ्ठल भक्त आहेत, त्या माळकरी आहेत. त्यांना ना ज्या भांड्यात भाजी ती केली ना, ती भाजीच्या भांड्यात म्हणजे भांड्यात भाजी केलेली सुद्धा माझ्या सासूबाई खात नाहीत. म्हणजे एवढा नियम पाळतात त्या. आणि अजिबात ते शिवून पण घेत नाहीत. म्हणजे त्यांचं कसलंच हाड वाटलेलं नाही. ते कधी असं म्हणजे मांसाहारी त्यांनी कधी आहार केला नाही. शुद्ध शाकाहारी आहेत ते आणि त्या माळकरीच आहेत. त्यांचा पूर्ण घराणाच माळकरी आहेत, म्हणजे माझ्या सासूबाईच्या माहेरचा. तुम्ही फिरायला जात होता ना, म्हणजे असं कुठलं कुठलं देव केलं तुम्ही असं? 2 वेळा काशी, रामेश्वर, ती ओंकारेश्वर, उज्जैन, ती सगळं वृंदावन सगळं 2 वेळा झाले. कन्याकुमारी, रामेश्वर म्हणजे बालाजी, गोकर्ण, महाबळेश्वर, श्रीशैल, ती सुद्धा 2 वेळा आम्ही सगळं पैसे भरून लक्झरी गाडीत फिरून आलेलं आहे सगळं. म्हणजे भरपूर फिरल्यात माझ्या हो. सासूबाई. आणि 6 महिन्याला माझ्या सासूबाई जातेच फिरायला. हो, कुठं ना कुठं वर्षातनं 2 वेळा जाते त्या कुठं ना कुठं. बारकी ट्रिप मोठी ट्रिप असते. बारकी ट्रिप असो मोठी ट्रिप असो, त्या जात्याल त्या. आणि मला एक असं तुमचं एक आहे सांगा, म्हणजे एक अनुभव सांगा, म्हणजे आत्ताच्या पिढीला तुम्ही काय सांगचाल की शिक्षणाचं महत्त्व. कारण तुम्ही एवढं हुशार असून, एवढे तुम्हाला गणित वजाबाकी बेरीज येऊन, एवढं अक्षर छान असून 7वीपर्यंत शिक्षण, जर तुम्ही समजा त्यावेळेस तुम्हाला कॉल आला, तुम्ही तर लेटर आलं तर तुम्ही आज सर्व्हिसला गेला असता, तर आज तुम्हाला आज रिटायर होऊन त्या कमीत कमी 50,000 त्यांना पेन्शन बसली असती. पण त्यांच्या घरची माहेरची परिस्थिती चांगली होती, सासरची परिस्थिती, आणि त्यांच्यात पहिले शिक्षणाला महत्त्व होतं. त्या शिकल्या, हुशार होत्या. पण त्यांच्या वडिलांनी ते म्हणले नाही की बाबा बाहेर पोरगी पाठवायची ना, आपल्याला काय कमी आहे, त्यामुळे त्यांचं लवकर लग्न केलं. पण त्या आत्ताच्या पिढीला तुम्ही काय सांगचाल की शिक्षणाचं काय महत्त्व सांगचाल? आताच्या पिढीला शिकलं तरच त्यांचं चांगलं आहे. म्हणजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी बाहेर जावं, शिकावं, आमच्यासारखं अडकून पडू नये अशी आमच्या आताच्या पिढीला सांगणं आहे. आणि पहिलं तुम्ही म्हणजे आता मला सांगा, तुम्हाला कुठलं म्हणजे गोळ्या औषधं कुठली चालू आहेत का? काय सुद्धा नाही. बघा वय किती आहे म्हणजे माझ्या सासूबाईचं वय किती? 74. 74 वय आहे. गुडघं दुखत नाही, कंबर दुखत नाही, आधीमध्ये औषध गोळी नाही. आजारी पडली तर तेवढ्या पुरतं औषध गोळी इंजेक्शन नाही, BP ना शुगर. आणि अजून पण त्या वाकून कांदा लावतात आमच्या शेतातले. माझ्या शेतात जर बायका असल्या कांदा लावायला, तर त्या स्वतः बायकांबरोबर वाकून कांदा लावतात. गहू वाकून लावतात, कांदा वाकून लावतात. खुरपायला सुद्धा बायका आमच्या रानात असतील तर त्या बायकांबरोबर जातात. आम्ही सगळे म्हणतो त्यांना तुम्ही पाठीमागं बसत जावा, बायकांकुंड करून घेत जावा. पण त्या नाहीत. त्या म्हणतात मला जोपर्यंत होतंय तोपर्यंत मी करणार. त्यामुळं त्या अजून काम करतात. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मैत्रिणीनो, त्यांना कुठलाही म्हणजे आजार कुठला नाही, BP शुगर काय नाही. अजून त्या तुम्हाला जाता कुठं चालत जावं म्हणलं तर तुम्ही किती किलोमीटर अंदाज न थांबता जाचाल? बैठकीला 3 किलोमीटर जातो आणि अर्ध्या तासात 3 किलोमीटर जातो आणि अर्ध्या तासात माघारी. त्या बैठकीला जातात. बैठक गुरुवारी असते ना? बुधवारी बैठक असते. तर त्या बुधवारी बैठकीला बायका 3 किलोमीटर अर्ध्या तासात जातात आणि 3 किलोमीटर माघारी अर्ध्या तासात चालत येतात. मैत्रिणींनो बघा, आपल्याला हितपर जर चाललं तर आपण देखील म्हणतो माझे पाय दुखायला लागले. त्यांचं एवढं वय होऊन सुद्धा त्या चालत फिरतात. आणि म्हणजे चालत जातात बैठकीला आणि चालत 3 किलोमीटर त्या माघारी येतात. आणि त्या कधी दमत नाहीत, कधी थकत नाहीत. जरा मला तुमचा थोडा अनुभव सांगा, लहानपणाचा किस्सा सांगा थोडंसं. लहानपणाचं म्हणजे तुमच्या लहानपणी कसं होतं, म्हणजे पोरींला म्हणजे असा समजा आता कशा मुलींना जरा बाहेर जायचं, कपडे वगैरे, तर काय नाही, सकाळी आंघोळ करून घातलेलीच कपडे दिवसभर चालत होती. एकदाच केलेलं आपले येणेपणी दिवसभर तीच. आणि आमच्या वडिलांत शेतच होतं 3 किलोमीटर. त्यामुळे आम्ही जर शनिवार रविवारी शेतात चालत जायचं यायचं आणि घरातल्या कामाला आपली मदत करायची आवडायची. कारण आणि आता पण माझ्या सासूबाई एवढं वय आहे त्यांचं 74, म्हणजे आताची पिढी 60 सुद्धा ओलांडत नाही मैत्रिणीनो. पण माझ्या सासूबाई 74 वय आहे. सकाळी आम्ही सुना झोपीतनं उठायच्या अगोदर माझ्या सासूबाईचं सगळं पारुसं काढून आंघोळ देवपूजा होऊन त्यांनी चुलीवर पाणी आंघोळीला दुसऱ्यासाठी ठेवलेलं असते. ते अजूनही लवकर उठतात. अजूनही पण त्यांचं लवकर उठणं आहे मैत्रिणीनो. आणि मला सांगा मैत्रिणीनो की पहिली जुनी पिढी आत्ता जे एवढंसं काम केलं तर सरळ त्या म्हणतात की माझं डोकं दुखतंय, माझी कंबर दुखते, माझं पाय दुखतेत. पण माझ्या सासूबाई एवढ्या वय झाले तरी पण त्या अजून थकत नाहीत, दमत नाहीत. आणि अजून तेवढंच त्या उत्साहानं काम करतात. आणि अजून त्या वारी म्हणा, पुन्हा महिन्याची वारी पांडुरंगाची करतात. परत तुम्हाला सांगते वर्षातनं 2दा त्या अजून पण म्हणजे फिरायला जातात. म्हणजे गाडी केली असेल ना तर त्या अजून नेहमी फिरायला जातात.
आणि आत्ताच्या पिढीला एक अर्ध्या मिनिटात तुम्ही सांगा की आताच्या पिढीसाठी तुम्हाला काय वाटतं, आताची पिढी, मुलं मुली, शिक्षणाचा हे जमाना की आताच्या पिढीने बी शिकावं, देवधर्म बी करावा, अभ्यास बी करावा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं त्यांनी. एकदा म्हणा तुमच्या ह्याच्यात रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आणि मला सांगा मैत्रिणीनो, मैत्रिणीनो, माझ्या सासूबाई, तुम्ही म्हणसाल की आज सासूबाईला, कारण मी असा कॅमेरा धरून एवढ्या वेळ कॅमेरा धरून मी नाही त्यांना विचारू शकत, म्हणून मी स्टँडला मोबाईल लावून त्यांचं शिक्षणही विचारलं. ह्यात जर काय चुकलं वाकलं असेल तर माफ करा. आणि माझ्या सासूबाईचं खरंच जुनं 7वी शिक्षण झाले आणि त्यांना DEDचं ते लेटर आलं होतं, पण त्यांच्या वडिलांनी जाऊ दिलं नाही. नाहीतर आणि त्या खूप हुशार आहेत मैत्रिणींनो, खूप हुशार आहेत. मी परतच्या आज त्या रिटायर होऊन बसल्या असत्या, पण आता त्या खूप म्हणतात की अरे शिक्षणाशिवाय खरंच पर्याय नाही, त्यावेळेस आम्ही चूक केली तर तुम्ही करू नका. आणि मला सांगा मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या सासूबाईचं शिक्षण आवडलं असेल, त्यांचं बोलणं आवडलं असेल आणि त्या माळकरी आहेत, तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.